नमस्कार. सकाळीचे 5:15 वाजलेत. मी आता जस्ट पालघरला आलो होतो इकडे, तर पाहिलं की रस्त्याचं खड्डे भरायचं काम चालू आहे. इकडे 7-8 मुलं आहेत. मी त्यांना विचारलं तुम्ही कोणाचं काम, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, तर ते म्हणाले आमचा ग्रुप आहे, ते सोशल वर्किंग ग्रुप आहे. म्हणजे ॲटलिस्ट कोणाला तरी लाज वाटली, शहराची परिस्थिती बघून कोणाला तरी लाज वाटली, असं वाटलं की काहीतरी करावं. म्हणजे प्रशासन तर म्हणजे आहे की नाही पता माहिती नाही आहे इकडे. मला कॉन्ट्रॅक्टरचं काय जबाबदारी नाहीच आहे इकडे, लोकप्रतिनिधी नाहीच आहेत इकडे. ॲटलिस्ट ह्या मुलांना वाटलं की काहीतरी करावं. नमस्कार. कोण तुम्ही, म्हणजे कुठला ग्रुप आहे तुमचा? युवा समाजसेवक आहे ग्रुप, आणि ग्रुप मी चालवतो. हां आणि सर्व माझे मित्र आहेत जे आम्ही ग्रुपमधून एकत्र येऊन आम्ही काम करतो. आता मागच्या वेळेस पण आम्ही डुंगीपाडा आणि नंडराचे खड्डे भरले. म्हणजे एवढे दिवस झाले आम्ही खड्डेच भरतोय पालघरचे सर्व. अच्छा, म्हणजे तुम्ही ग्रुपचं नाव काय सांगितलं? युवा समाजसेवक. युवा सेवा संघ इंस्टाग्रामला ग्रुप आहे आपला. इंस्टाग्रामला ग्रुप आहे. आणि तुम्ही किती लोक आहे सगळे? असे तर आम्ही ग्रुपमध्ये टोटल 1100-1200 पोरं आहेत. अरे वा. पण आम्ही 8-10 जणच एकत्र येतो. 8-10, 12, 15, 20 जण अच्छा, एवढे. तुझं काय नाव काय? माझं सोनू ओघे. सोनू ओघे. सोनू. पण खूप छान काम करतो तुम्ही. कारण माझं पण नाव प्रीतम राऊत आहे, मी माजी नगरसेवक आहे पालघर. आणि मी पण हे दरवर्षी खड्डे भरतो, पण यावर्षी मी मुद्दामून नाही भरले. का नाही भरले तर ॲटलिस्ट प्रशासनाला वाटायला पाहिजे की आपली काय ते जबाबदारी आहे. आणि आज हे स्पष्ट होतं की प्रशासनाला काही जबाबदारी मिळत नाही. इकडचे लोकप्रतिनिधी काय पडलं ते फक्त आता 3 महिने इलेक्शन आलं की ते बरोबर सगळे लीडर्स पुढे येणार आहेत मग काम दाखवायला. आणि मी तुमचे मनापासून आभार मानतो. हा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. ठीक आहे. सिमेंट संपला म्हणून आम्ही काम थोडं थांबवला. अच्छा, ह्याचं सिमेंट संपलं आहे. सिमेंट संपल्यामुळे तरी काम थांबवलं आहे. म्हणजे ही मुलं सगळी काम करणारी मुलं आहेत. त्यांचं छोटंसं कॉन्ट्रीब्युशन करून ते हे काम करतात. पण रिअली प्राऊड ऑफ देम. म्हणजे खूप बरं वाटलं हे बघून. मी पण सकाळी अनायास इथे आलो होतो माझ्या मुलाला सोडायला आणि हे पाहिलं, पण खूप प्राऊड फील होतं. ॲटलिस्ट कोणतरी पुढे आलं काम करायला. आणि ह्यांना बघून अजूनही पण लोक पुढे येतील. आणि तुमचे मनापासून आभार आहे. धन्यवाद.